मनपाचे पथक आले, पोलीस बंदोबस्त दाखल झाला आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांचे तंबू काढण्याच्या सूचना दिल्या। नेमकं काय प्रकरण पाहूयात। हर्सुल परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम गेल्या 6 महिन्यांपासून राबवण्यात आली। सर्व रहिवाशांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं आणि जोपर्यंत आम्हाला घर मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असा इशारा दिला। गेली 7 महिने आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपलं तंबू ठोकून बसले आहे। आज महानगरपालिकेचे पथक आले आणि त्यांनी सर्व आंदोलकांना सूचना दिल्या। तातडीनं आंदोलकांचे तंबू काढावे आणि शहरातील निवारागृहामध्ये आंदोलकांची व्यवस्था करण्यात येणार असल्याच्या सूचनाही सर्व आंदोलकांना देण्यात आल्या। यावेळी मनपाच्या ताफा, बुलडोझर, पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आंदोलकांच्या वकिलांनी माध्यमांना माहिती दिली आहे। नेमकं मनपाच्या पथकात आणि आंदोलकांत काय चर्चा झाली पाहूयात। 26 मार्च 2025 पासून आमचं आंदोलन चालू आहे। संसार टाकलेला आहे उघड्यावर आणि आज 120 दिवस झाले। इतक्या कालावधीमध्ये ऊन, वारा, पाऊस, वीज या सर्व परिस्थितीला मात करत आम्ही इथं टिकून आहोत। आंदोलन करते न्याय हक्कासाठी, परंतु शासनानं काही दखल न घेत असं चिन्ह दिसत असल्यामुळं 18 जुलैला आम्ही पीपल्स पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी यांना एक निवेदन दिलं। इतके दिवस झाले या लोकशाही देशामध्ये आमच्या मागण्यावर दखल घेतल्या जात नाही, बैठक लावल्या जात नाही। यासाठी आता आम्ही सुद्धा कंटाळलेलो आहोत। असाच आमचा मृत्यू होणार असेल तर एकदाच क्रांतिकारी मृत्यू ओढवण्यासाठी आम्ही निवेदन दिलं आणि 1 ऑगस्ट साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती साजरी करून आम्ही इथंच सर्व आंदोलन करते उपोषण करणार आहोत अमरण। तत्पूर्वी आज त्या निवेदनाला अनुसरून हे आपण जे बघत आहात हे महानगरपालिकेचं शिष्टमंडळ आलेलं आहे आणि त्यांना प्रस्ताव दिला का जे शहरामध्ये रात्र निवारागृह आहे ते निवारागृहामध्ये राहण्याची व्यवस्था करत आहे। आता त्यांच्या पुढे प्रश्न आहे, जे आंदोलन करते इथं इतके आहेत त्यांच्याबद्दल ते म्हणतात, परंतु आता जवळपास ठेकेदाराला काम सुद्धा करू देत नाही बेघर लोक। ते इथं येऊन बसतील, त्यांचा ग्रह होईल की तिथं बसल्यामुळे त्याचा प्रश्न मार्गी लागला। आता आपल्यालाही तिथं जावं लागेल, म्हणून हे आंदोलन पुन्हा पुढं नाही चालायला पाहिजे। म्हणून माझी विनंती राहील प्रशासनाला की त्यांनी एकदाच सर्व 350 कुटुंबाचा प्रश्न मार्गी लावावा आणि आम्ही त्यांना सहकार्य करण्याचे, आंदोलन समाप्त करण्याच्या तयारीतच आहोत। फक्त त्यांनी आमची अट मान्य करायला पाहिजे। आता त्यांनी प्रस्ताव दिला की तुम्ही ते निवारागृह बघून घ्या। मग त्यांचा एक व्यक्ती येत आहे, त्यांच्यासोबत आम्ही संदीप जाधव इतर कार्यकर्ते जाणार आहोत आणि बघितल्यानंतर मग जे काही प्रशासकीय लेखी स्वरूपात जे काही दिल्या जाईल दोन्ही पक्षाकडून प्रशासन आणि आंदोलन आता आमच्या एका कार्यकर्ते त्यांना पालकमंत्री नाही म्हणत, ते पाळलेले मंत्री आहे व्यवस्थेचे। ते सामाजिक न्याय मंत्री नाही, सामाजिक अन्याय मंत्री आहे। कारण त्यांना सामाजिक न्याय मंत्री पद आहे तर न्याय करायला पाहिजे होता। पालकमंत्री आहे ते आंदोलनकर्त्याचं पालकत्व स्वीकारायला पाहिजे, तर दोन्ही गोष्टी त्यांच्यात नाही। ते अन्याय करतात